हाँ हॅलो, एक महत्त्वाचं काम आहे. हो साहेब, तुम्ही मोठी माणसं, इथे बाकीही कामं असतात. तुमच्या पर्सनल फेवरसाठी रोज उठून तुम्ही पोलिसांना नाचू नाही शकत. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, हे प्रकरण खूप जास्त सेन्सिटिव्ह होत चाललंय. या प्रकरणात जर का आम्ही अडकलो ना तर तुम्ही देखील सपशेल या प्रकरणात अडकाल. येते लक्षात? त्यामुळे मी सांगतो तेवढं ऐका आणि तेवढंच करा. येते लक्षात? गुड. हे बघा, माझा भाऊ सिद्धिराज घाडे पाटील या प्रकरणामध्ये इंटरेस्ट घेण्याचा प्रयत्न करतोय. काहीही झालं तरी त्याला या प्रकरणापासून 4 हात लांब ठेवा. किती? 4 हात. आणि हो, ती वेंकीची बायको ती आली होती ना त्याला भेटायला? हो साहेब, आता पुन्हा आली तर तिलाही अडवतो. अहो नाही हो, तिला अडवू नका. हां, तिला त्या वेंकीला भेटू द्या. तिला असं भासवा की पोलीस तिला कोऑपरेट करतायत आणि तिला जितकं डिवचाल तितका जास्त तमाशा करेल ती. येतंय लक्षात? हो साहेब. गुड. सर, त्या मोहित यांच्या केसचा पुरावा कोर्टात सबमिट झालाय. गुड. मला इथली सगळी अपडेट द्यायची. येस सर. आणि हो, मुक्याला भेटायला कोणी आलं तर सोडायचं नाही. येस सर. कारण काही सांगा, फक्त त्याच्या बायकोलाच सोडायचं. आलं लक्षात? ठीक आहे सर. मृत व्यक्तीच्या मनात काहीतरी एक शेवटची इच्छा बाकी असते. आपल्याला अजून त्यांची शेवटची इच्छा काय होती हे कळलं नसल्यामुळे वेळ लागतोय, एवढंच. बरं वाटतंय का? सॉरी, मी उगाच वगैरे काही नाही. यासाठीच तर मैत्रिणी असतात, छान मन मोकळं करण्यासाठी, भार हलका करण्यासाठी. मला तर असं वाटतं की आपल्या मनात आलं ना की मनसोक्त रडून घ्यायला पाहिजे. रडणं हा ऍक्च्युली खूप चांगला व्यायाम आहे. हे बघ, मी तुला तुझ्या भूतकाळाबद्दल काही विचारणार नाही. तुला जेव्हा केव्हा योग्य वाटेल ना तेव्हा सांग, किंवा नाही सांगितलंस तरी हरकत नाही. पण माझा एक सल्ला ऐकशील? कोणता? जे झालं ते विसरून जा. भूतकाळाचा विचार करणं सोडून दे. त्यातून बाहेर पड आणि भविष्याकडे बघ. मला माहितीये बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे, पण मी आहे ना तुझ्या मदतीला. ट्राय तर कर. प्रयत्न करेन. येस. असं काहीतरी कर की ज्यातून तुला मनापासून आनंद मिळतो. तू गाणं किती छान गातेस, गाणं गा. आता बघ, माझं लग्न ठरलंय की नाही, आणि माझी ना कायम 2 स्वप्न होती. एक म्हणजे माझी जीवाभावाची मैत्रीण माझ्या लग्नात माझ्या सोबत असावी, आणि दुसरं म्हणजे माझ्या नवऱ्यासाठी मला एखादं छानसं गाणं गाता यावं. हा, आता जीवाभावाची मैत्रीण मला मिळालीये, गाणं मात्र आता तू शिकव. फक्त माझं गाणं ऐकून पळून नाही ना जाणार? नाही जाणार. पण मग गाणं शिकव मला त्यासाठी. हो. थँक्यू. या नोटवर एक सेल्फी काढूया. काढूच या. सई, ऐक ना. हा, आपण फोटो नको काढूयात का? का? नाही, त्याचं काय ना, मला जरा अनकम्फर्टेबल फील होतं आणि माझे फोटो पण फार छान येत नाहीत. प्लीज. असं काही नाहीये, तुझे फोटो सुद्धा चांगलेच येतील.
बट ठीक आहे, मी तुला फोर्स नाही करणार. रिलॅक्स, मी माझे माझे फोटो काढते. हिचं लग्न ठरलंय तर किती आनंदात दिसतीये सई. अगदी काही महिन्यांपूर्वी माझी पण अशीच स्वप्न होती, माझ्या पण अशाच इच्छा होत्या, आणि आता काहीतरी वेगळंच होऊन बसलंय. देवा, आता माझं तुझ्याकडे फक्त एकच मागणं आहे की माझ्यामुळे माझ्या घरच्यांना दुःखात ठेवू नकोस. असं काहीतरी कर ज्याने त्यांना माझ्यासाठी हुरहुर लागून राहणार नाही. माझी एवढी एक इच्छा पूर्ण कर देवा, माझी एवढी एक इच्छा पूर्ण कर. यांनी काय केलंय? का टाकलंय? खूप मोठी केस आहे मॅडम, ॲक्सिडेंटची. मोठा माणूस मारला गेलाय. श्रीकांत इनामदारांचं नाव ऐकलंय तुम्ही? नवरदेवाचा ऍक्सिडेंट झाला. आय एम सॉरी, मी त्यांना नाही वाचू शकलो. मॅडम, अहो मॅडम काय झालं तुम्हाला चक्कर यायला? ए शिर्के, पाणी आण लवकर. मॅडम, आर यू ओके मॅडम? हे बघा मॅडम, सामान्य माणसाने पोलीस स्टेशनची पायरी अजिबात चढू नये, आणि त्यात तुम्ही अशा एकट्या आल्यात. मॅडम, तुम्ही माझ्यावर बाहेर चला, थोडंसं रिलॅक्स व्हा. हां, नाही नाही, मी ठीक आहे. मला यांच्याशी जरा बोलायचं आहे, प्लीज. बरं ठीक आहे, लवकर काय ते बोला. हां, हे तू मला विचारतोयस? मी तुला विचारलं पाहिजे ना, तू इथे काय करतोयस? दादा, मला सांग, श्रीकांत इनामदारांच्या केसमध्ये तुला इथे का टाकलंय आत? तू काहीही केलेलं नाहीयेस, निर्दोष आहेस तू. बोल ना दादा, बोल. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.